साहेब खरं तर तुम्हाला सांगू इच्छितो मी की सन्मान्य सर, सकोर पक्षी जशी पावसाची आतुरतेने वाट पाहत असते ना, तसेच समय आम्ही सगळे तुमच्या शब्दांची वाट पाहत होतो. आणि चला आपण या आनंद सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि या शिवजयंतीला संबोधण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब बच्चू कडू यांना मी मंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार दंड आपण स्वागत करू त्यांचं. टाळ्या कुठेही कमी नसल्या पाहिजे, शेवटपर्यंत टाळ्यांचा गुंज असली पाहिजे. बोल भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, पूज्य बाबासाहेब आंबेडकर की, सब साधू संतन की. धन्यवाद. खर तर ज्या टीमनं हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व विद्यार्थी टीम आहे. त्यांचा एकदा सगळ्यांनी स्वागत करावं, टाळ्या वाजवावं त्यांच्यासाठी. मंचकावर सर्व आमचे गोपाळराव राठोड असेल, नितीनजी हागे असेल, मी खाली असणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव पहिले घेतो. आमचे डकरे असेल, अरबट असणार, तुझंही नाव घेतो हातवरती नाव. सुरंजे साहेब असेल, पंजाब असणार, मावरे असणार, आमचे रमाकांतजी, विलासजी भागवत, बल्लूजी जोंजाळ, संजय भाऊ तट्टे, आमचे गोहाळजी, सीओ साहेब. मित्र, शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या दिवशी ज्या राजानं आपल्या आयुष्यामध्ये कुठली उसण घेतली नाही, कधी थांबले नाही, कधी स्वतःची पर्वा केली नाही, पाहता पाहता 20 वर्षामध्ये 350 किल्ले ज्यांनी ताब्यात घेतले. तुमच्या आमच्यासाठी जो जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन ज्या राजानं शमशेर जे काही तलवार हातात घेतली ते एका धर्मासाठी नाही, तर जो गरीब आहे, कष्टकरी आहे, जो मेहनतीनं जगतं त्याची लूट कधी होऊ देणार नाही, अशा छत्रपती शिवरायाला खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा अर्पण करतो. मित्रांनो, 350 किल्ले तर गेलेच. किल्ले ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा शहामध्ये 10 किल्ले वापस दिले आणि वापस दिलेले किल्ले सुद्धा पुन्हा ताब्यात घेतले. 18 पगड जातीचे लोक एकत्र गेले. कोण कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा आम्ही माहित नाही. मदारी मेहतर सारखा माणूस जो औरंगजेब मध्ये आम्ही पाहतोय, जेव्हा आग्र्याच्या मधून सुटका झाली, मदारी मेहतर छत्रपती शिवरायाच्या जागेवर झोपलाय. मुसलमान समाजाचा माणूस. मदारी मेहतरला माहित होतं का छत्रपती सुटल्यानंतर तलवार माझ्याच गड्यावर आहे, पण कधीही पर्वा केली नाही. मदारी मेहतर बलिदान झाला आणि छत्रपती सुखरूप सुटून पुन्हा महाराष्ट्रात परतलाय. शिवानावा काशीद नावी समाजाचा माहित होतं का मी डुप्लिकेट शिवा होतोय, उद्या 10-15 मिनिटांनी माझ्या छात्यावर तलवार चालवल्या जाणार आहे. एक देशातला असा राजा होता का शब्दावर मरण पत्करायला तयार होते लोक, मरण पत्करायला तयार होते. 15 मिनिटांना मरण येणार माहित होतं, तरी शिवानावा काशीद मोठ्या हायटीत थटीत हसत गुजरात आम्ही पाहतोय मोगलांच्या समोर जात. तानाजी कोंड, तानाजी मालुसरे, लग्न उद्याच आहे आणि माहित पडलं कोणाला ताब्यात घ्यायचं आहे. लात मारली लग्नाच्या पोराच्या लग्नाला आणि तानाजी कोंढाण्यावर चढला. परिस्थिती एवढी बदलली. पहिले राजासाठी सैनिक जनता मरत होती, आता राजालाच लोक मारायला लागली. अशी अवस्था, एवढी वाईट राज्यकर्त्याने व्यवस्था आमच्यावर आणली आहे. राज्यकर्त्याची ही चूक आहे. सामान्य माणसासाठी कधी जगायचं नाही. आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये, या विधानसभेमध्ये जेव्हा पाऊल टाकलं, या गांधी पुलावरून आम्ही सुरुवात केली आणि 20 वर्षाच्या इतिहासामध्ये मित्र आम्ही कधी कोणाच्या दुःखामध्ये, कधी कोणाच्या शिक्षणाचा एखादा गरज असेल, एखादा पेशंट असेल, त्याला 20 लाख रुपये खर्च सांगितला असेल,
आणि त्यानं मत मारलं काय नाही मारलं काय, कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा न पाळता त्याला उचलून आपण मुंबईला नेण्याची व्यवस्था केली. हे तुमच्या आशीर्वादानं झालं. छत्रपती शिवराय रयतेचे राजे होते. रयत म्हणजे कष्ट करणारी, कबाड कष्ट करणारी समाज. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं का छत्रपतीच्या जे राज्य होतं ते राज्य पाहून घटना लिहिताना मला मदत झाली. महात्मा फुलेंना म्हटलं हा शेतकऱ्याचा पोशिंदा होता, असा राजा कधीच होय नाही. पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंना सुरू केली. भगतसिंगानं सांगितलं की आज हे काही गाणं लिहिलं रंग दे बसंती चोला, हे भगतसिंगानं लिहिलेलं गाणं आहे. आणि भगतसिंगानं असं म्हटलंय कि आज जो शहीदों की भावना मेरे मन में आ रही है, इसकी वजह खाली सिर्फ छत्रपती शिवाजी महाराज. मित्र, एवढा तुमच्या आमच्यासाठी प्रत्येक पावलं न पावलं झटणारा राजा. कुलकर्णी होते, पाटील होते, देशमुख होते, देसाई होते आणि हे सगळे शेतकऱ्याला लुटत होते. ते मोगलांचं सहकार्य घेऊन त्यांची आपापली जे काही कुवत होती, जिथं जिथं राज्य होतं ते सगळे पाटील, देशमुख, कुलकर्णी, देसाई, म्हणजे सगळे पाटील आणि सगळे देशमुख नाही, सगळे कुलकर्णी नाही, पण तेव्हा त्यांचं राज्य होतं ते शेष सारा लुटत होते. 1 क्विंटल जर होतं गहू झालं तर 3 हिस्से कुलकर्णी, देशपांडे, पाटील आणि देशमुखाला द्यायचं आणि 1 हिस्सा मात्र शेतकऱ्याला द्यायचा. छत्रपतीचं राज्य सुरू झालं आणि पहिले स्वतःच्या नात्यातल्या माणसाचा हात कलंक केला. खबरदार जर शेतकऱ्याच्या दाण्याला हात लावांत. मित्र, हा एका जातीचा, धर्माचा, पंथाचा विषय नाही आहे. हे तुमच्या आमच्या हिंदुस्थानाचा स्वाभिमान आहे आणि त्या छत्रपतीच्या विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. आज लढाई जाती धर्माची नाही आहे. तुमच्या समोर आणल्या जाते जाती धर्माची लढाई, तुमच्या समोर आणल्या जाते भगव्या हिरव्याची लढाई, तुमच्या समोर आणल्या जाते निळ्या भगव्याची लढाई. मुळात ही लढाई नाही, लढाई तर खरी गरीब और अमीरों की है. बेईमानी से जीने वाले लोग और ईमानदारी से जीने वाले लोग. बेईमानी आणि ईमानदारीची लढाई आहे. 40 लाखात घरकुल होत नाही. मुख्यमंत्र्याला त्या अध्यक्षाला 10 डाव ठणकावून सांगितलं का अध्यक्ष महोदय, तुमची खुर्ची 5 लाखाची आहे आणि गरीबाचं घर 2.5 लाखात 1.25 लाखात कसं होते, एकदा बच्चू कडूला समजून सांगा. गुलाम राहीन आम्ही, तुमचं गुलाम राहीन. हा गरीबाचा आवाज आम्ही पाहतोय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही जबरदस्तीनं ताकदनं उचलतोय. ते तुमच्या भरोशावर, तुमच्या ताकदीवर, तुमच्या इमानदारीवर. तुम्ही बच्चू कडूसाठी जात पात धर्म पाहत नाही. शिरसगाव कसब्यासारखं गाव आहे, इथं माल्या समाजाचे लोक फक्त 50 मतं आहे आणि तिथं बच्चू कडूला 2000 मतं भेटत. इतर जातीचे लोक मतं आम्हाला मारतात. इथून चांदूर बाजारला गेलो तर निमखेड सारखं गाव आहे, 90% मुसलमान लोक राहतात. 90% एकही माल्या जातीचा नाही आणि तिथं 300 मतापैकी बच्चू कडूला 250 मतं भेटते. ही कामाची किमया आहे. अरे जाती पाती धर्माचे नाव घेणारे काही शंड असू शकतं, कुछ गांडू रहते हैं, वो धर्म और जात को आड़े लेकर अपना माहौल बनाते हैं. हम तो काम के भरोसे और सेवा के भरोसे. हम काय लावलं हे, याच्यापेक्षा मी चांगला दिसतो ना साळ हो. कामाच्या भरोश्यावर आम्हाला हे सगळं जिंकायचं आहे. आणि आज जर आपण विचार केला या परिसरामध्ये तर खासदाराचा निधी नाही, 2-3 कोटी लावले का 4-5 फोटो लावते आणि आपली स्लीट वाचून दाखवते सायाला. अरे आप तो सबके साथ बेईमान हुए भाई.
जनता आपके लिए तो मामूली बात होती है. आणि आज आपण बारब्दे साहेब 25 कोटीचं कामाला सुरुवात इथे झाली आहे. 25 करोड या फक्त भागात, एवढ्या भागात 25 करोड. म्हणजे लोकसंख्या एवढी जर आपण पाहिली तर मला वाटते आपण 50,000ची असेल. 50,000च्या एरियामध्ये आम्ही 35-25 कोटीचं काम सुरुवात करतोय. अजून 19 कोटी टाकतोय. आणि पुढच्या वेळेस शिवजयंतीला येईन ना, हे सगळं पाहले मैं चुनके आने वाला हूं आपके भरोसे. तुम्ही देणार नाही का निवडून? का आधी गाणं हिरवा पिवळा निळा झेंडा? पुढच्या वेळेला जेव्हा शिवजयंतीला येईल तेव्हा या नदीमध्ये कारंजे लागलेले असेल, नदीमध्ये स्वच्छ पाणी थांबलेलं असेल, 4 एकूण लाइटिंग असेल, गांधी पुलासारखा हा परिसर पुऱ्या विदर्भात कुठेही सापडत नाही, पाहायला भेटणार नाही, एवढा सुंदर राहील. आता जागा विकत घेऊन घ्या, लई महाग होणार आहे इकडल्या जागा. जागा दुकानं विकू नका. या रोडनं आता आलो तर 1 किलोमीटर अंतर कमी पडते. इथून डायरेक्ट घुसलो ना इकडे, कोणाच्या ध्यानीमानी नव्हतं इथून रस्ता बनते म्हणून. विचारा याकूब पहिले, या बाजूला रस्ता व्हायला नाही, इथून मी बायपास त्या भागाला निघाण असं कोणी डोक्यात आणलं नव्हतं. पण आम्ही सगळ्या गोष्टीला बारीक बारीक करून या रस्त्याच्या, काही लोकांचा असा वांदा आहे सहाले तिकडून मुस्लिम जास्त आहे तर काय करायला पाहिजे बे बाबा, असे येळपट लोक आहेत सहाले, कधी सुधरान बे तुम्हीच्या मायची. हे असं खत घालून दिलंय डोक्यात का बस रे बस निघत असला. अरे जोपर्यंत सगळ्याचा विकास होणार नाही तेपर्यंत भारत सुखी होणार नाही. सगळ्याच्या विकासामध्ये, सगळ्या जातीच्या धर्माच्या विकासामध्येच भारताचा विकास लपलाय, लक्षात ठेवा. फर्स्ट गरीबाचे सारखेच आहे, कोणी असो, हिंदू असो का मुसलमान असो. चोट अगर लग जाती है तो तकलीफ उतनी होती है, चाहे वो हिंदू रहे या मुसलमान रहे. सर की लगती है वो तो लीडरों ने ला दिया तुम्हारे दिमाग में. आणि शिव भीम दवड त्याच्यासाठी ठेवली. इथं जाती पाती धर्माच्या पलीकडे आमच्या हक्काची लढाई आहे. आमच्या कापसाले 6,000 रुपये क्विंटलच भाव भेटून राहिला. हे जे बिल्डिंग बांधली ना, या बिल्डिंगच्या इंजिनियरले 1500 रुपये रोज आहे आणि मजुराले 200 रुपये रोज भेटतं फक्त. लढाई तो इसकी है. श्रीमंताचे पोरं वेगळ्या शाळेत शिकतात आणि गरीबाचे पोरं दुसऱ्या शाळेत शिकतात. पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही येणारा निवडून तेव्हा मी सांगतोय या अचलपूर मतदारसंघातल्या प्रत्येक शाळेवर 2-2 कोटी रुपये टाकणार. जिथं श्रीमंताचे पोरं शिकतात त्याच ताकदीचं शिक्षण माझ्या गरीबाला भेटलं पाहिजे. तो सुद्धा त्याच ताकदीनं समोर गेला पाहिजे. और जिसके पास पैसा है उसका एजुकेशन अलग है और जिसके पास पैसा नहीं उसका एजुकेशन गलत है. ऐसा नहीं होना चाहिए. लड़ाई तो इसकी है भाई. लड़ाई हिंदू और जात, मुसलमान और पाटिल तेली कुंभी, इसकी लड़ाई हो तो तुम्हारे दिमाग में डाल दी. सोना इधर है और राजकारणी लोग तुमको बोलता है सोना इधर है, तुम इधर चले जाते और हम इधर का लूट लेते हैं. सीधी बात है. तुमच्या आमच्या डोक्यात हा भूत टाकला. मनगडात जोर नाही ना, आमच्या ताकद नाही ना. ज्याच्या मनगडात जोर आहे तो जात आणि धर्म आणत नाही. तो कामाचं बोलतोय, कामाचं सांगतोय, गरीबाचं जिथं दुखतंय त्याचं तो सांगतोय. आणि आज आपण विकासाचा नवीन पहाट इथं निर्माण करतोय. या सगळ्या नदीवर पाणी थांबवलं जाईल. इथं सुद्धा या समोर खाली दुकानं आणि वरते सगळा एकदम व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करून ठेवलंय, एकदम जबरदस्त. जेव्हा तुम्ही म्हणाल ना, जेव्हा हे पूर्ण झालेलं पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणाल यार बच्चू कडू हे आमदार आहे क्या आर्किटेक्ट आहे. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने याचं सौंदर्यीकरण करू. इकून पण जाले रस्ता राहील, तिकून पण जाले रस्ता राहणार. आणि हा रस्ता आपण डायरेक्ट बोरगाव दोरीला काढतोय. ते बोरगाव कोणता? भूगाव. इकून तुम्ही गेले का डायरेक्ट भूगावला जाणार. सरळ सरळ अमरावतीला बायपास. आणि वेळ अशी येईल का अमरावतीला जायची गरजच पडणार नाही. सब अचलपूर में होगा, काही अमरावती जाने की जरूरत नहीं.
आज आपण सामान्य रुग्णालय इथं आणलं, आपण स्थिर रुग्णालय इथं आणलंय. आयटीआयची इमारत सगळ्यात झकास झाली. आयटीआय गोडाऊन मध्ये भरत होता, तो आता मोठ्या बिल्डिंग मध्ये भरतोय. 2004 नंतर बदललेला अचलपूरचं सगळं चित्र जर पाहिलं तर सामाजिक न्यायाच्या बिल्डिंग नव्हत्या. आमच्या मुली सगळ्या आम्ही पाहतोय भाड्याच्या घरात राहत होत्या, आणि भाड्याच्या घरात 400 मुली 2च संडास होते. 2 पालकमंत्र्याचा काळ होऊन गेला. साधं वसतिगृह सुद्धा झालं नव्हतं. आणि हे खोटं बोलत असेल ना तर बच्चूकडू ज्या व्यासपीठावर उभं राहायचं असेल त्या व्यासपीठावर उभं राहायला तयार आहे. आज अचलपूर मतदारसंघातल्या सगळ्या गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. 24 गावची योजना आणली, 83 गावची योजना आणली, 105 गावची योजना आणली, 19 गावची योजना आणली. आणि अचलपूर मधलं एकही गाव धरणाच्या पाण्याविना राहणार नाही. इथून 50 वर्षाचा विचार करून आपण योजना आणली. 50 वर्षाचा विचार करून. उद्या जर दुष्काळ पडला, काही पडला तर धरणाचं पाणी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना प्याले भेटल्याशिवाय राहणार नाही व्यवस्था केली. 2 धरणं होते, 3 धरणं मी आमदार व्हायच्या अगोदर, आता 7 धरणं निर्माण केले. बोर्डी केला, राजुरा केला, वासनी केला, भगाडी केला, करंजगाव केला, गणोजा बेल्लोरा गणोजा केला, राजना पूर्ण करतोय. 17,000 सिंचनाखाली याच, आता 75,000 हेक्टर सिंचनाखाली येत आहे. पुण्य मिल आपण सुरू केली, पण काही लोकांच्या धोरणामुळे ते पुन्हा बंद पडली. आणि आता प्रायव्हेट आपण मिल सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. जर सरकार सुरू करत नसेल तर आपण खासगी मिल सुरू करणार आहोत. प्रस्ताव आता 2-3 दिवसात तो पण आम्ही मंजूर करतोय. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आपण प्रचंड वेगानंतर भरारी घेऊ. आता पुढचे काळ एज्युकेशनचा, उद्योगाचा आणि शेती विकासाचा, यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं, आमच्यासाठी तुम्ही जे जे काय गरीब सर्व कार्यकर्ते झटला, इथं ज्याची ताकद नव्हती, अवकात नव्हती, त्याने सुद्धा बच्चूकडूसाठी पैसा खर्च केलेला आहे. मी ते जाणतो आहे, मला ते सगळे दिवस आठवत आहे. आणि अशा कार्यकर्त्याच्या खऱ्या अर्थानं जीवावर हा बच्चूकडू आमदार झालेला आहे. त्यांच्या मेहनतीवर आम्ही झालेलो आहोत. तो कार्यकर्ता आणि तो समाज जो मतदार आहे त्याला बच्चूकडू कधीही विसरणार नाही. आज जर तुम्ही पाहिलं का उद्या तुम्हाला ऑपरेशनची गरज जर पडली तर 2 माणसं आमच्या मुंबईत काम करतात, 2 माणसं नागपूरला काम करतात, 1 माणूस वर्धेला काम करतं, 3 माणसं अमरावतीला काम करतंय. पक्ष लहान आहे पण कामात सगळ्याचे बाप आहे. आम्ही सगळ्यांचा बाप आहे. इथल्या सामान्य माणसाला जर एखादा खर्च आला आणि त्याला 10-15 लाख खर्च असला तर मी सांगतोय आठवण प्रहारची आणि बच्चूकडूच्या कार्यकर्त्याची. हे आतापर्यंत आम्ही कमावलं. जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं एक जीवाभावाचं नातं आपण मतदारामध्ये निर्माण केलेलं आहे. सगळ्या जातीच्या लोकांना बच्चूकडूला आमदार केलेला आहे. कुण्या एका जातीचा धर्माचा हक्क आमच्यावर नाही. तर जो काय मतदार असेल त्यांना आम्हाला मदत केली आणि ते आम्ही विचारात घेऊन समोरचं पाऊल टाकायचं आहे. गरिबी सगळ्याची सारखी असते. गरिबी काय असते आम्ही जवळून पाहिलंय. 2 लाख नाही, आमच्या बहिणीला बिमार पडलं तर वन फिरावं लागतं आणि बहिणीचा उपचार नाही तर मरावं सुद्धा लागतं. हे दुःख सगळ्याचे सारखेच असतं. याच्यावर फुंकर मारणारा कोणी येत नाही. ना भगवाला येत नाही, ना हिरव्यावाला येत नाही, ना निळ्यावाला येत नाही. येत तर तो प्रहारचा कार्यकर्ता उभा राहतं. ही व्यवस्था हिंदुस्थानामध्ये आपण मजबूत केलेली आहे आणि यासाठी समोरचं काम आम्हाला करायचं आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद उभं राहावं. मी पाहतोय, मी जेव्हा आमदार नव्हते 2004च्या अगोदर 250 लोकांना पगार भेटायचा. आता बच्चूकडूच्या मतदारसंघामध्ये 75,000 लोकांना पगार चालू केला. 75,000. पूज्य बाबासाहेब आंबेडकरनं लोकशाही आणली, घटना लिहिली आणि वाड्यातला कारभार संपला. आणि आपण गावागावात वार्डात रावटी नेली, अधिकारी नेला आणि ही योजना समजून सांगितली. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लाभ घेणारा वर्ग कोणता असेल, कोणता मतदारसंघ असेल तो बच्चूकडूचा अचलपूर मतदारसंघ. लक्षात घ्या. आखरी लोकांच्या घरात 1500 रुपये महिना जातात. 1 दिवसाची साखर वाटप नाही. आयुष्याची व्यवस्था आहे आणि स्वाभिमानानं आहे. हे तुमच्या आशीर्वादामुळे झालं, तुमच्या उपकारामुळे झालं. आज दीक्षाभूमी सुद्धा आपण 1.5 कोटी रुपये आणले. त्याचंही काम लगेच सुरू होणार आहे.
सगळ्याला विचारात घेऊन जसं पाहिजे सगळ्यांचा विचारात घेऊन ते दीक्षाभूमी बांधतोय. इथं आपण आता अधिक 35 लाख वाचनालयासाठी आणले. 1 कोटी रुपयाची इमारत इथं बनणार आहे. काही कमी राहणार नाही, कारण या गांधी पुलानं बच्चू कडूची सुरुवात केली आहे. या गांधी पुलाच्या परिसरातूनच आम्हाला कार्यकर्ता भेटला आहे. पण गांधी पूल कुठेही मागं पडणार नाही. चौधरी मैदानावर सुद्धा आपण पैसे आणलेले आहे. सगळ्या ह्याच्यावर आपण अतिशय काम करतो आहे. हातमाग तिथं सुद्धा हेडावं असेल, आमचे शहरीकर असेल, सगळ्यांना मिळून हातमाग मध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आता पुढाकार घेत आहोत. आपण इतका वेळ, किती वाजले, 10 वाजले, आपण इतका वेळ माझ्यासाठी थांबलात आणि अतिशय चांगलं मनोरंजन आपण सर्वांनी केलं. खरं तर आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि ही शिवजयंती निश्चितच सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाईल, त्याला सुख देण्याचं काम करेल, अतिशय आनंद देण्याचं काम करेल अशी अपेक्षा करतो आणि इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठेही काही काम पडलं, अडचणीत आलं तर मताचा विचार करू नका, मतदानाचा विचार करू नका. तुमच्या दुःख आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सेवक म्हणून उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की आश्वासित करतो आणि इथे 2 शब्द संपवतो. इथं जोरदार जयघोष झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. एक खास गीत महाराजांच्या करणी अर्पण करता हूं. हमारे चैनल को गाजी न्यूज 24 को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें, ताकि आपको हमारी हर खबर से अपडेट रहे.